वातावरण पूर्ण कोरडं आहे. तर मित्रांनो, बघूया आपण अजून कोणत्या भागात कसं वातावरण असणार. तरी शक्यतो उद्या गुरुवार दिनांक 9 या दिवशी बऱ्याचशा भागांमध्ये वातावरण हे कोरडं असणार हे मात्र नक्की आहे. तुम्ही बघू शकता जवाहर, त्याचबरोबर वादा या ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर घोटी या ठिकाणी हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर पेठमध्ये तुम्ही जर बघितलं तर ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. नाशिकमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर नाशिकमध्ये पूर्णपणे वातावरण कोरडं आहे. त्याचबरोबर दिंडोरीमध्ये सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं आहे. इकडे सटाणा, नामपूर या ठिकाणी सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं आहे. चांदवड, मनमाड, त्याचबरोबर नांदगाव, येवला तर या भागामध्ये सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं आहे. निफाडमध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे. सिन्नर, अकोले, संगमनेर, त्याचबरोबर आळेफाटा इकडे जर बघितलं तर जुन्नर या भागांमध्ये सुद्धा वातावरण कोरडं असणार आहे. मंचर, खेड, पिंपरी चिंचवड, पुणे या भागांमध्ये सुद्धा वातावरण कोरडं आहे. त्याचबरोबर पौंड, लवसा या भागांमध्ये हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. महाड आणि माणगाव या मंडणगड या भागांमध्ये सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर हरिहरेश्वर, दापोली, दाभोळ या ठिकाणी सुद्धा हलक्याशा मध्यम स्वरूपाचा वातावरण आपल्याला बघायला मिळते. खेड, चिपळूण या भागामध्ये सुद्धा वातावरण हलक्याशा मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर संगमेश्वर, रत्नागिरी, त्याचबरोबर लांजा या भागामध्ये सुद्धा वातावरण हलक्याशा मध्यम स्वरूपाचं आहे. तसेच आपण जर बघितलं तर ईश्वरपूर, कराड या भागामध्ये जर कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर पाटण या भागामध्ये आपल्याला हलक्याशा मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळतोय. त्याचबरोबर सातारा, केडगाव तसेच अजून जर तुम्ही बघितलं तर फलटण, इकडे लोणांद तसेच बारामती या भागामध्ये सुद्धा, जेजुरी, सासवड या भागामध्ये सुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे. वातावरणामध्ये पाऊस आपल्याला कुठेच बघायला मिळत नाहीये गुरुवारी 9 तारखेला 10 वाजेच्या नंतर. आता जर आपण बघितलं तर दुपारनंतर सुद्धा म्हणजेच 2 वाजेच्या नंतर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर 2 वाजेच्या नंतर सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं बघायला मिळतंय. बीड, इकडे बीड, बार्शी, धाराशिव, त्याचबरोबर नलदुर्ग, लातूर, अहमदपूर तसेच इकडे नांदेड, परभणी, इकडे परळी, त्याचबरोबर अक्कलकोट, सोलापूर, इंदी, त्याचबरोबर इकडे जर बघितलं तुम्ही कलबुर्गी आपण बघितलं, त्याचबरोबर विजयपूर तसेच बागलकोट आणि अजून बघितलं तर गोकाक, बेळगाव, निपाणी, कोल्हापूर, सांगली या भागांमध्ये सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं आहे. तर मित्रांनो, आपण जर बघितलं तर